पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या श्रावण महिन्यामध्ये मनोरंजनाचे सणवार घेऊन सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, हास्याला कारुण्याची किनार असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा शोकसभेला हास्याची किनार लाभते तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी कलाकार. राजपूत सांभाळा. राऊत तिकडे. खरात मॅडम, सांभाळा स्वतःला. तुमच्या रडण्यामुळे शोकसभा कमी आणि पोल्ट्री फार्म जास्त वाटतो. रडू द्या ना त्यांना, मन मोकळे प्राणांनी रडू तरी द्या. मॅडम, खरात मॅडम, विशाल सरांच्या वाईफ या आहेत, तुम्ही सांभाळा त्यांना. सॉरी मॅडम. मॅडम तुम्ही सावरा स्वतःला. मॅडम मॅडम स्वतःला. ठीक आहे मॅडम. विशाल सर काय फक्त तुमचे पती नव्हते काय? खरात मॅडम तुमचा स्ट्रेस चुकला बरं का. मॅडम, त्यांना म्हणायचंय की विशाल सर फक्त तुमचे पती नव्हते तर आमचे बॉस पण होते. नुसते बॉस नव्हते, नुसते बॉस नव्हते, बाप होता तो माझा. आई नाही, तसं बाप नाही. मला बापा समान म्हणजे बाबांसारखे, वडिलांसारखे होते ते. मला बोट धरून मला सगळी कामं शिकवली, ऑफिस मधले, आणि आता निघून गेले. बारक्या, ये बारक्या, 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 चंडपणा करू नकोस बारक्या. तुला 5 मिनिटं दिली, तू 5 ची 10 मिनिटं गेलेली आहेस. थांबा ना जरा. अरे बाबा, मी यम ना, यमाचा असिस्टंट आहे. जास्त वेळ थांबता येत नाही बाबा मला. प्लीज थांबा ना. माझी शोकसभा आहे ना, मला शोकसभेत काय म्हणतात माझ्याबद्दल हे ऐकायचं आहे ना. अरे तसं नाही बाबा, लेट झाल्यानंतर मला तिकडे वर फाईन लागतो माहिती आहे. 5 मिनिटं थांब. चल वर चल. नाही चल तू. अगदी 3 मिनिटात. फार छान चाललंय माझं स्टाफ आहे. घे. मी कमावलेली संपत्ती आहे हो, मी खरंच सांगतो. त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते किती दुःख आहे हो मी गेल्याचं. खरंच ही संपत्ती आहे, बाकी मला काही. सावरा खरात मॅडम, सावरा. तर मंडळी, आज आपण इथे विशाल सरांच्या शोक सभेला जमलेलो आहे. मला तर अजून पण विश्वास बसत नाहीये की विशाल सर आपल्यात नाही. बघा ना कसे आयटी तुम्ही एकदम. आता पण वाटतं की प्रेम मधून येतील आणि मला मिठी मारतील. विशाल सर, विशाल सर, मला सोडून काय गेलात तुम्ही विशाल सर? मला एकट्याला का टाकून गेलात? अरे हा कोण आहे? तो असतो. गेली 7 वर्ष ज्यांना मी उचलायला जातो, हा तिकडे तो असतोच. सोफा मिळवण्याचा सोफा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. विशाल सर मला घेऊ. अरे मरेल ना तो. अरे मरेल ना. आधीच कमी जागा आहे, दुसरा पण इकडे उभा राहिला तर कसं होईल? सांगा ना त्याला, कुणाला तरी सांगा. हे बाळा, हे सांग ना कुणाला तरी. अरे पण तू कशाला सांगतोय? तुझा तू ऐकणारच नाही. माझं नाही ऐकणार. मेलायस ना, दिसतोयस कुठे लोकांना. अरे बापरे, मग ह्याला कसा आवरायचा? मरेल ना तो. थांब मी बघतो. थांब. ए बाळा, हे ढकले दाना.
ए बेटा बेटा अरे नाही 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 एकटा बोललोय ओ शांत हो शांत हो शांत हो. अरे जाणारा जातो बाबा. दुःख काय ना आपल्या सगळ्याला झालेलं आहे दुःख. पण आपण असं रडतोय हे त्यांनी बघितलं असतं तर त्यांना ते आवडलं असतं का? अरे विशाल सर काय म्हणायचे? शिवलकर ऑफिसला वेळेवर यायचा. ते नाही रे भाऊ, आयुष्याबद्दल काय म्हणायचे ते? म्हणायचे राजपूत लाईफ इज एन्जॉय. एकच आयुष्य मिळालेलं आहे ते आपण हसत खेळत जगलं पाहिजे. लाईफ ऑफ मॅडम मॅडम नाही सावरा मॅडम रडते हो सांगा. मॅडम आता तुम्ही विशाल सरांच्या पत्नी, आता तुम्ही सांगा त्यांना रडलेलं आवडायचं का? अजिबात नाही, अजिबात आवडायचं नाही. डोळ्यात टिप काढलेली त्यांना. मी नाही रडणार. नका मी नाही रडणार. नका रडू. मी कधी रडते असं वाटलं जरी ना तरी हा विशू शहाणा यायचा आणि गालाला गाल घासायचा, दाढी टोचायचा. मी म्हणायचं की नको काय करतोस रे, टोचते ना दाढी वेडा. असंच करायचा. हे काय सांगतेस? असं करायचं आणि ना मूडच बदलून टाकायचा. त्याच्याकडे ना मूड बदलायची चावीच होती जणू. हे नाही सांगायचं, आपले क्षण आहेत. हे नाही त्या दिवशी काय झालं माहितीये? काय त्या दिवशी पुण्याला जायला निघालो ना, तर आम्ही थांबलो, म्हटलं नाश्ता करूया. तर वेटर आला आणि म्हणाला तुम्हाला काय हवंय? तर हा विशू शहाणा माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे वेटर म्हणाला तुम्हाला काय हवंय आणि हा माझ्याकडे बघायला लागला. त्याला कळलं नसेल का? मला असं झालं की गोपनो वेडा गोपनो. त्याला वेळ म्हणजे मला असं कसं नुसतं व्हायला लागलं. रोमॅन्टिक. हो, त्याला वेळकाळ कळायचंच नाही. मग मी वेटरला म्हंटल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, 2 कप टी. तर काय म्हणाला असेल हा विशू? काय 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 म्हणा 2 कप टी? तुझा बाप पण कपटी. मी बोल जोक मी केला म्हणून तुला लवकर उचलला. तुझी कॉमेडीची लेवल म्हणजे ना तिरमीर आहे तिरमीर. मी एवढी हसले ना मी हसता त्याला असा गुद्दा मारला. बहुतेक तोच त्याच्यावर मी बसला. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. मी घाबरले. मी लोकांना बोलावलं, म्हटलं हॉस्पिटलला नेऊया पटकन. आम्ही हॉस्पिटलला नेलं. तिथे बेशुद्ध झाला तो. त्याला CPR दिला तर जरा शुद्धीवर आला. मग मला बरं वाटलं. त्याने माझ्याकडे बघितलं, नर्सकडे बघून हसला आणि परत श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला त्याला. तर काय झालं माहित नाही, असा मोठा उसासा घेतला त्याने आणि जीव सोडला. चौसाळ्यास रे तू? चौसाळ तू? नाही, ऍक्च्युली नर्स खूप सुंदर होती. म्हणजे ती मर जावा मिट जावा ह्या लेवलची होती. नाही, माझा जरा गोंधळ झाला बाकी. राऊत सावरा स्वतःला शांत व्हा. अरे शांत व्हा रे, शांत. ओके प्लीज रडू नका, त्याला सांग. खराब बाई हो, तुमचा पोल्ट्री फॉर्म बंद करा ना. एक तर या प्रसंगी आपण असं रडतोय ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. अरे विशाल सरांना आवडलं असतं का? अरे किती जिंदा दिल माणूस होता तो. मी खूप आयुष्याबद्दल असे सकारात्मक होते. मला नेहमी म्हणायचे राजपूत रडत जन्माला आलो, पण आपण हसत जगायचं. हसत मेलं पाहिजे. आणि मेल्यानंतर पण लोकांनी आपल्या आठवणी अशा हसत काढल्या पाहिजे. हे म्हणणारा माणूस तो. हीच खरी श्रद्धांजली आहे माझ्यासाठी. त्याच्या श्रद्धांजलीच्या वेळेस आपण काय शोक करायचा का? नाही, आपण वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे. वा राजपूत वा.
त्यांच्याबद्दल आहे ना आपण काहीतरी अशी आनंदी आठवण काहीतरी हलकी फुलकी अशी उबदार आठवण सांगितली पाहिजे. कोणाकडे असेल तर सांगा बुवा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.